तुला काय खायचंय सांग फक्त. तू फक्त सांग अख्खा मसूर. हा अख्खा मसूर म्हणलं तरी अख्खा देईन तुम्हाला. कच्चा मसूर देईन मला, अख्खा नाही द्यायची. पोटाची जाऊ म्हणून तू फक्त अक्काला सांग, अक्का तुला अख्खा मसूर देईन. अख्खाचाच मसूर खायला मिळणार. नाही अक्का तुला अख्खाच मसूर खाया देईन. बिना शिजवता हो अख्खाच खाऊ हा. म्हणून. स्टिकर कुठे स्टिकर संपलं, तुम्ही लय घेऊन येत नाही. नाही होते आता. स्टिकर पूर्ण झाले. कस्टमर वाढले. कस्टमर माझी बराबर जिरावतात इथं. अगं मैत्रिणींनो, हो हे सगळं मसालाच आहे. लाडूचे किती ऑर्डर आहेत माहितीये का? फक्त 2च. हो का, ह्याच्यात एक बॉक्स आहे. दे जाऊ ग. सगळा मसाला आहे सगळा मसाला मी येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. येस. अहो आताची तर सीझन चालू झालाय. आता शिकत सीजन चालू झालाय. 15 जून नंतर ऑर्डर यायला सुरुवात होतात का? तर सगळ्या काकू वगैरे आहेत ना, काकू वगैरे सगळे काकाला घेऊन काकूच्या घरी गेलेले असतात. हा, काकाच्या म्हणजे घरी, शेतात काकूच्या माहेरी. घरी माहेरी गेलेल्या असतात त्या. आणि आता जशा माहेरवरनं येतात ना तशा धुमधडाका. आणि त्यांच्या डोक्यात काय असतं माहितीये का? आता मी तिकडे गेली की मसाला करीन, मी तिकडे गेली की गावालाच गेला मस्त. आणि माघारी आल्यावर काय म्हणते, अहो पाऊसच झाला, पावसाने वेळ झालंच नाही. झालंच नाही. मग आता द्या परत म्हणते, तर मग आम्ही परत ना मग लगेच मैत्रिणींना टाकतो. ही सगळी तुमची तयारी ग, काय करायचं. पहिल्या वर्षी मला अंदाजच येईना. हा अंदाजची आहे ना मला. घेतला तो उन्हाळ्यात. मसाल्याचं सीझन. पहिल्या वर्षी मी म्हणायची उन्हाळा सीजन चालून बाया कुठे गेल्यात काय जून मे मध्ये. काय बंद पडलं का काय जणू. पुढे लगेच ऑर्डर. आणि जेव्हा पाऊस गडाकुडू चालू झालाय आणि बाया बी गडाकुडू ऑर्डर टाकायला लागलं. अगं बाय 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 बाय. मला ती मिरची चाळत नसायची, मिरची वाळत नसायची. कुटायला डंक्यावर न्यायची ना दुसरीकडे कुटायला. इतकी तारांबळ झाली ना माझ्या जीवाची लय. पुढल्या वर्षी लय हुशार झाली मग मी. एक्सपिरियन्स मॅटर करतो. एक्सपिरियन्स. करून घ्यावं लागेल पावसाळ्याच्या अगोदर. मग हे कुणासाठी चालल्यात कुटायची हे पोती. होय ना. हा कुठत नाही मिरची पावसाळ्यात. तेच ना, स्टोअर करून ठेवावं लागणार आहे. चाळत नाही आणि कुठत नाही. आणि मिरची तर सादळून बसती सगळी. नंतर मग जेव्हा मसाला करायचा असतो ना, सौद्याचं सामान मग तळायचं, माणसं भाजायचं. चटणी फक्त बनवून ठेवतात, खात नाहीत ना बात म्हणून. पावसाळ्यातच लागते. सकाळ सकाळ ह्यांनी रगांचा राहडा काढलाय. सगळे रगा धुवून काढलेत. तिकडे पप्पा वाळू टाकू लागलेत. एक 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 चाललंय. तिकडे मम्मी धुवून देती. तिने साड्या बिड्या सगळं काढून टाकलंय. साड्या वगैरे सगळं टाकले धुवायला. आता पावसाळा चालू होतो. पावसाळ्याच्या आणि सगळं जिथले तिथं धुवून रगा बिगा वाळून टाकून मोटरात विहिरील पाणी, त्यामुळे मोटर चालू केली की होतंय. दाजी तिकडं दोघांनी मिळून धुतल्या. आता त्यांना म्हणलं की साड्यांच्या निघाला दुसऱ्या साड्या फक्त धुवायच्या राहिल्या. पप्पा तिकडे घालतात रवा एक वाळू. आता 10 वाजले असतील. झालं. खड सगळा पेवर धुवून झाला माझा मैत्रिणीनं. सगळ्या चकाचक झाडून वगैरे झालं. हिथलं झाडलं, तिकडलं नाही झाडलं, जाऊ दे. आणि आता पेवर वगैरे धुतला. सांडगं बाहेर वाळायला टाकल्यात इथं. साड्यांच्या सगळ्या सुंदर अशा घड्या घातल्या. आणि ह्या माझ्या डेलीच्या साड्या आहेत. म्हणजे नाही का असं कुठं कार्यक्रमाला ह्याला चाललं किंवा घरी तर धुतल्या. आता एकदा धुतल्या का नाही परत ना टेन्शन नसतं ना पावसाळ्यात म्हणून. आणि चला आतमध्ये काय चाललंय दाखवते तुम्हाला. आता वाजल्या 12:30. आता माझं सगळं काम झालं बघा. आता मी प्लॅनमधनं सगळे भांडे आणले तर इथं घासायला. आता ती घासायच्या तर इथं प्लॅनमधली भांडी म्हणजे कुठली लाडूची, परत ना ती घमेली वगैरे आहेत ना. लोणचं भरलं होतं मावशीने आणलेलं परवा दिवसाचं. खोड खोड कोंबडी अगं मैत्रिणीनं लय उकारते काय गं. खोड ती काय होतं पेवर धुतलाय आणि खाली वलय ना, ती सगळं पेवरवर आणतात परत ना. मला तिथं मसाल्याचं सामान खोबरं ही करायचं या. खोबरंच म्हणते या. ती हिंगण ही तळायचं राहिले, ती तळायचं या. मग चकाचक केले. आता भांडी घासायची, प्लॅन्ट पुसून घ्यायचं आहे. आणि प्लॅन्ट पुसला का नाही की मग जेवण करायचं. आणि दुपारनं करायचं आहे मला मसाला. तो 45 किलो केला तो संपला. बारामतीतली 7-8 किलोची ऑर्डर होती, ती दाजींनी नेली सकाळी.
आणि मालवणी मसाला 1.25 किलो आहे. गरम मसाला अर्धा किलोवर करायचा राहिला एका ताई साहेबांचा. कांदा लसूण मसाला केला पण आज अजून थोडासा करायचा आहे. आणि आपला रेग्युलर मसाला असतो तो 45 किलो करायचा आहे. आता थोडंसं 30 किलोचं माप होतं ना, ते थोडंसं वाढवलं आहे, तर 45 किलो आणले. आणि सांडग्याचं काम जोरात चाललेलं आहे. इकडे बघू शकता. ते पेवर वगैरे धुतल्याच्या नंतर तुळशीचा वाट्यावरती ती वरती ठेवलं. आता आतमध्ये मावशीचं ह्यांचं चाललं सांडगं करायचं. आता तिघी जणी हाय त्या लागतं त्यात करू. चला दाखवते. आता मी आली बायांनो. इकडं आमची लता पण आली आहे. काय म्हणते मग लता? काय तू तर आंबा खायला आलीच नाही यंदा. काय करावं तीच कळा नाही. अगं तू का खाय नाही आंबा आमच्यातलं गरीबाचं? धर की सकाळी नाही. धर असंच नेऊ का? ह्यातला घे ना चांगला बघून कुठला तरी एक. अगं ती पाडाचा तर पडतात आहेत ना. हो की हां. ती मग तात्या 7-8 आणलं होतं. मग मी 3 दिलं मला. तुला दिलं काय ना तिकडं सोहमला ह्याला नेलं काय. आणि इकडं असं सुंदर सांडगं करायचं चालल्यात मैत्रिणीनं. बघा दिसतात ओळखू येतात का सांगा तुम्ही कोणाचं कुठलं ते कसं झालं. या कामाच्या माझ्या जावा आहेत पण ह्या कामाच्या बाया येत नव्हत्या. हा आमच्या मावशीच आहेत. आमची मावशीने पलीकडलं केलं येतं. ही सकवात्याने केलं येतं. ही बाईने केलं येतं. नाही ह्या दोघींचं सेमच आहेत अगं. आणि इकडं मावशीनी आता काय तिला काय ध्यान झालं काय माहिती. हरभऱ्याची डाळ आणली, बेसन पीठ आणले, हरभरा आणल्यात. परत आम्हाला तळून आणलं होतं उपासाचं. सगळ्या बाया आणलं होतं. आम्ही दोघींनीच खाऊन घेतलं. असं दे. आता इकडलं झालंय सगळं. आता ही बघा लिकीनी चा केलता आज. कसं काळं भंगार केले. आता हे घासावं लागेल सगळं. ही मसाल्याची भांडी घासायला. तुम्ही म्हणता मसाल्याची कुठली? ही सगळी लाडूची ह्याचीच आहेत. हो का आणलं का? दाखव काय काय. नासून दे देते तुला बारीक करून. चला